Lesson 13 Sound. Some sounds are depicted in the picture below. Have you heard these sounds? Put a tick mark in the box if you have and cross if you have not. What words are used in your locality to denote these sounds? Write them below in the picture. आपल्याला खाली इथे पिक्चर्स दिसत आहेत, त्याच्यात तुम्हाला काही आवाजाची दृश्य दिसत आहेत. तर आवाजाची चित्र आहेत, तर ते आवाज कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण ओळखायचे. जर तुम्ही हे आवाज ऐकले असतील तर त्या चित्राच्या खाली जो पिक्चरच्या खाली जो बॉक्स दिला आहे तिथे टिक मार्क करा, आणि जर तुम्ही हे आवाज ऐकले नसतील तर क्रॉस मार्क करा. आता फर्स्ट चित्र आहे, तर त्याच्यात एक मुलगी आहे, ती गाणं गाते आहे असा आवाज तुम्ही ऐकलाय, सो तुम्ही आता इथे टिक मार्क करणार. दुसऱ्या पिक्चरमध्ये तो पक्षी आहे, तो चिवचिव करतोय किंवा बर्ड इज चॉपिंग, हा आवाज आपण ऐकलेला आहे, तर आपण टिक मार्क करायचा. थर्ड, फटाक्यांचा आवाज. नंतर चौथ्या पिक्चरमध्ये मुली कुजबूज करतात, एकमेकांच्या कानात कुजबूज करतात, याला विस्परिंग असं म्हणतात. नंतर आपल्याला इथे ट्रॅफिक पोलीस दिसतोय, तो शिट्टी वाजवतोय, विसलचा आवाज आहे. नंतर पाचव्या ह्याच्यात फ्लूट वाजवतोय मुलगा. नंतर हॉर्नचा आवाज आहे, आणि इथे कुत्रा भुंकत आहे किंवा डॉग इज बार्किंग. असे आपले आवाज, जे आपण आवाज ऐकलेले त्यांच्या खाली तुम्ही टिक मार्क करा, आणि जे आवाज तुम्ही ऐकले नाही त्यांच्या खाली क्रॉस मार्क करायचं. विच साऊंड डू यू हिअर ड्युरिंग द रिसेस इन द स्कूल? तुमच्या स्कूलमध्ये जेव्हा रिसेस होते किंवा मधली सुट्टी होते तेव्हा तुम्ही कुठले आवाज ऐकता? तर तुम्ही त्यावेळेला फर्स्ट तुम्ही बेलचा आवाज ऐकता, त्याच्यानंतर मुलांचा बोलण्याचा आवाज ऐकता, मुलांचा खेळण्याचा आवाज ऐकता, असे विविध तुम्हाला आवाज ऐकू येतात. When there is a silence in the classroom, close your eyes and sit quietly. Which sound in your surrounding can you hear now? जेव्हा क्लासरूममध्ये तुमच्या टीचर शिकवत असतात किंवा क्लासरूममध्ये मॉनिटर माइंड करत असतो क्लास, तेव्हा तुमच्या क्लासमध्ये पूर्ण शांतता असते, आणि तेव्हा तुम्ही तुमचे डोळे शांतपणे मिटा आणि कुठला आवाज ऐकू येतो ते तुम्ही ऑब्झर्व करा. Prepare a common list of all the sounds and discuss them. You will see that there is a lot of diversity in the innumerable sounds that we hear. Classify these sounds in two ways: soft or loud sounds and pleasant or unpleasant sound. आता आपल्या आजूबाजूला आपण विविध प्रकारचे आवाज ऐकतो, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात. काही तुम्हाला कानाला गोड वाटतात, काही आवाज तुम्हाला ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटतं, काही आवाज ऐकले की तुमच्या कानाला त्रास होतो, काही आवाज खूप मोठे असतात, आणि काही आवाज अनप्लेझंट म्हणजे आपल्याला ऐकवत नाहीत, असे आवाज असतात. तर आपण अशा आवाजांची लिस्ट करा. आता उदाहरणार्थ सॉफ्ट किंवा सॉफ्ट साऊंड म्हणजे कुठला असू शकतो? तर तुम्ही एखादा बासरीचा आवाज ऐकला असेल किंवा पक्ष्याचा चिवचिव ऐकली असेल तर तुम्हाला ते खूप छान वाटतं, आणि तो आवाज खूप हळू असतो, तर तुम्हाला प्लेझंट साऊंड त्याला म्हणता येईल, प्रसन्न वाटतो तो आवाज ऐकल्यावर. देवळातल्या घंटेचा आवाज आपल्याला खूप प्लेझंट वाटतो. आता लाऊड हाऊस, फटाके, ॲटम बॉम्ब जर जोरात कोणी वाजवला तर तो खूप लाऊड असतो आवाज किंवा खूप मोठा असतो. अशा विविध आवाजांची तुम्ही लिस्ट करा आणि ती लिहा. Some sounds are loud and are heard easily, while some others are very soft and cannot be heard unless we listen attentively. We like some sounds, on the other hand we get annoyed by other sounds. Some sounds are loud and are heard easily. आता काही आवाज असतात ते खूप मोठे असतात, मोठा आवाज येतो, ते आपण इझिली ऐकू शकतो, पण काही आवाज इतके हळू असतात तर आपण जर शांतपणे ऐकले नाही तर आपल्याला ऐकू येत नाहीत. वी लाईक सम साऊंड्स. आता तुम्हाला काही आवाज ऐकायला आवडतात. तुम्हाला जर तुमच्या शेजारी कोणी बासरी वाजवली तर तुम्हाला तो आवाज ऐकायला आवडेल, किंवा हार्मोनियम वाजवला तर तुम्हाला तो आवाज आवडतो. पण ह्याच्याऐवजी दुसरा कर्कश आवाज तुम्हाला ऐकू आला तर तुम्हाला तो आवडणार नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला वी गेट अनॉइड, और आपण त्याच्यामुळे आपली चिडचिड होऊ शकते. वेन अ सॉन्ग, हाऊ आर साऊंड्स प्रोड्यूस. आता आवाज कसे तयार होतात? वेन अ सॉन्ग इज बिंग प्लेड ऑन अ रेडिओ और अ म्युझिक सिस्टम इन द हाऊस, प्लेस युअर हँड ऑन इट स्पीकर, व्हॉट डू यू फील? आता वेन अ सॉन्ग इज बिंग प्लेड ऑन रेडिओ, रेडिओवर किंवा म्युझिक सिस्टमवर जर गाणं लागलेलं असेल
तर तुम्ही त्या रेडिओवर किंवा म्युझिक सिस्टीमच्या सरफेसवर तुमचा हात ठेवा. तुम्हाला काय जाणवेल? तर तुम्हाला तिथे व्हायब्रेशन्स किंवा कंप जाणवतो. पुट ऑफ द म्युझिक. नाव तुम्ही आता ते म्युझिक बंद करा. आता तुम्हाला तो व्हायब्रेशन किंवा कंप तिथे जाणवणार नाही. Take a rubber and stretch it as shown in the picture. Plug the stretch band. एक रबर बँड घ्या आणि तो भरपूर ताणा. ओके, भरपूर ताणा. प्लग द स्ट्रेच बँड. आता तुम्ही त्याला प्लग म्हणजे त्याच्यावर हात मारा. तर काय होईल, त्यावेळेला तो रबर बँड व्हायब्रेट व्हायला लागतो आणि त्यावेळेला तुम्हाला थोडासा आवाज ऐकू येईल. अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ रबर बँड, व्हॉट एल्स डिड यू नोटीस? आता तुम्ही जेव्हा रबर बँड स्ट्रेच कराल आणि त्याच्यावर तुम्ही हात मारलात, तर तो रबर बँड हलायला लागतो, म्हणजेच मुवमेंट होते आणि आपल्याला एक छोटा आवाज पण रबर बँडचा ऐकू येतो. Spread some sawdust or mustard seeds on sand on the diaphragm of tabla. Knock on the diaphragm lightly with a finger. आता इथे तुम्हाला शेजारी तबला दिसतोय. स्प्रेड सम सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा किंवा मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरीचे दाणे. ते तुम्ही ह्या डायफ्रमच्या जो डायफ्रम म्हणजे तबल्याचा जो वरचा पृष्ठभाग आहे ज्याच्यावर आपण वाजवतो, त्या पृष्ठभागावर तबल्याच्या डायफ्रामवर ते सॉडस्ट किंवा मोहरीचे दाणे टाका. नॉक ऑन द डायफ्रम लाईटली विथ अ फिंगर. आणि एकदम लाईटली तुम्ही त्याच्यावर तबला वाजवायला सुरुवात करा. आता तुम्हाला काय दिसेल, जसं तुम्ही तो तबल्यावर बोटांनी वाजवलं तर तो डायफ्रम किंवा पडद्याचा जो तबल्याचा जो पृष्ठभाग असतो तो थोडासा हलायला लागतो, म्हणजेच त्याच्यात व्हायब्रेशन येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आवाज ऐकायला येतो, तबला वाजवल्याचा आवाज ऐकायला येतो. आणि त्यामुळे काय होतं, व्हायब्रेशन्समुळे किंवा तो व्हायब्रेशनमुळे ते मोहरीचे दाणे उडायला लागतात किंवा हलायला लागतात. ज्या वेळेला आपण ते नॉक करणं थांबवू, तबल्यावर बोटं आपटणं आपण जेव्हा थांबवू, त्यावेळेला आवाज येणं पण बंद होईल आणि ते मोहरीचे दाणे किंवा मस्टर्ड सीड्स ह्या स्थिर राहतील. The objects that produce sound, that is the diaphragm of a speaker, the rubber band or diaphragm of a tabla, show certain movement. The objects that produce sound, जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे वस्तू आहेत त्यांच्यातून आपल्याला जेव्हा आवाज ऐकू येतो किंवा त्यातून आवाज निर्माण होतं, दॅट इज द डायफ्रम ऑफ द स्पीकर. आपल्याला स्पीकर जेव्हा आपण चालू करतो तेव्हा आपल्याला काय, त्याच्या पृष्ठभागावर बाजूला जर आपण हात ठेवला तर आपल्याला थोडंसं व्हायब्रेशन्स किंवा कंप जाणवतात. रबर बँड तुम्ही ताणलात आणि त्याच्यावर प्लग केलं तेव्हा तो रबर बँड हलायला लागला, म्हणजे कंप झाला किंवा व्हायब्रेट झाला तो रबर आणि आपल्याला आवाज ऐकू आला. तबल्याच्या डायफ्रामवर सुद्धा तुम्ही नॉक केलं तेव्हा व्हायब्रेशन झाले आणि तुम्हाला आवाज ऐकू आला आणि त्यावेळेला आपल्याला काही सर्टन मुवमेंट किंवा थोडीशी हालचाल जाणवते. दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन. दे ऑसिलेट रॅपिडली. इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. तो जो पृष्ठभाग असतो त्याच्यावर कंप जाणवतो आणि म्हणजेच काय होतो, तो व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट झाल्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो. यूज युअर ब्रेन पॉवर. When a metal dish falls on the floor, it makes a loud noise. What do we do to stop the noise? What is the effect of that action? When a metal dish falls on the floor, एखाद्या आपल्या जमिनीवर आपल्या हातनं एखादी आपली ताटली जर खाली पडली तर आपल्याला मोठा आवाज ऐकू येतो. What do we do to stop the noise? What is the effect of that action? आपण तो आवाज थांबवण्यासाठी काय करतो? आता आपण आपल्या हातून सपोज ताटली जर खालती पडली तर ती ताटली आहे ती फिरायला लागते. जोपर्यंत ती ताटली फिरते खालती किंवा थरथर फिरते किंवा जमिनीवर फिरते तोपर्यंत आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतो, त्या ताटलीचा आपल्याला किंवा डिशचा आवाज ऐकू येतो. जर आपल्याला आवाज तो थांबवायचा असेल तर आपण ती ताटली किंवा डिश एक स्थिर करतो, म्हणजे तिचं मुवमेंट आपण बंद करतो, त्यावेळेलाच तो आवाज येणं बंद होतं. द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. याच्यावरून काय म्हणता येईल की जर आवाज निर्माण व्हायला हवा असेल किंवा साऊंड प्रोड्यूस व्हायला हवं असेल तर व्हायब्रेशन होणं हे खूप गरजेचं आहे.
ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हर्ड. जोपर्यंत तो ऑब्जेक्ट किंवा ती वस्तू जोपर्यंत ती व्हायब्रेट होत असते, म्हणजे त्याच्यात कंप निर्माण होत असतात किंवा ती हलत असते, तोपर्यंतच आपल्याला आवाज ऐकू येतो. वेन द व्हायब्रेशन स्टॉप द साऊंड ऑल्सो स्टॉप. जेव्हा व्हायब्रेशन थांबतात तेव्हा आवाज येणं सुद्धा बंद होतं. आपण वरती एक्झाम्पल बघितलं, जेव्हा तबल्यावर जर तुम्ही नॉक केलं तर त्याच्यावर ते नॉक केल्यावरच आपल्याला आवाज ऐकू येतो. आणि आपण तबल्यावर नॉक करणं थांबवलं तर आपल्याला आवाज येणं बंद होतं. याचा अर्थ काय होतो? आवाज निर्माण होण्यासाठी व्हायब्रेशनची गरज असते. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड सोर्स ऑफ दॅट साऊंड. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड प्रोड्यूस, असा ऑब्जेक्ट ज्याच्यामुळे आवाज निर्माण होतो त्या ऑब्जेक्टला सोर्स ऑफ दॅट साऊंड असं म्हणतात, म्हणजेच साऊंडचं साधन असं म्हणतात. ट्राय दिस. द साऊंड ऑफ अ सितार, a bell, water that drops off from a tap, the saucer that breaks on the falling down. What is it that vibrates when these sounds are produced? The sound of a sitar. जेव्हा आपल्याला सितारचा आवाज येतो तेव्हा आपण ती सिताराची तार असते तेव्हा आपण त्याच्यावर ती जेव्हा हलायला लागते, जेव्हा आपण बोटाने ती वाजवतो त्याच वेळेला आपल्याला आवाज ऐकू येतो. बेलला जेव्हा आपण बेल वाजवतो तेव्हाच आपल्याला बेल ऐकायला येतो आवाज. वॉटर दॅट ड्रॉप्स फ्रॉम अ टॅप. नळातनं पाणी ठिपकत असेल तर तेव्हा आपल्याला आवाज ऐकू येतो. किंवा आपल्या घरातली जी बशी असेल काचेची ती जर फुटली तर आपल्याला ती खाली पडते, त्यावेळेला ते तुकडे जमिनीवर व्हायब्रेट होत असतात, त्यावेळेला आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतो. Acoustics. The science of a sound resonance, including the production, propagation and effect of sound, is called acoustics. The science of a sound म्हणजे आवाज, साऊंड म्हणजे आवाज, रिझोनन्स म्हणजे नाद, इन्क्लुडिंग द प्रोडक्शन अँड प्रोपॅगेशन म्हणजे आवाज निर्माण होणं, आवाजाचं वहन होणं, प्रोपॅगेशन म्हणजे वहन होणं, आणि इफेक्ट ऑफ साऊंड आवाजाचे परिणाम, ह्या शास्त्राला किंवा ह्या सायन्सला अकॉस्टिक्स असं म्हणतात. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर इन अ युनिट कॉल्ड डेसिबल. इंटेन्सिटी ऑफ साऊंड ही डेसिबल ह्या युनिटमध्ये मेजर किंवा मोजली जाते. द व्हायब्रेशन ऑफ वोकल कॉर्ड्स इन आवर लॅरिंग्स और व्हॉइस बॉक्स ऑल्सो प्रोड्युसेस साऊंड. द व्हॉइस बॉक्स इज लोकेटेड इन आवर थ्रोट. The quality of the sound produced in the larynx depends upon the tautness of the vocal cords. The vibration of vocal cords in our larynx. आपला जो घसा आहे किंवा गळा आहे त्याच्यात एक व्हॉइस बॉक्स असतो. तेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला आपल्या गळ्यावर हात ठेवला तर आपल्याला हलताना किंवा व्हायब्रेशन जाणवतात, त्याच्यामुळे आवाज निर्माण होतो. द व्हॉइस बॉक्स इज लोकेटेड इन अवर थ्रोट. आता हा व्हॉइस बॉक्स कुठे असतो तर आपल्या घशामध्ये व्हॉइस बॉक्स असतो. आपण जर बोलत असताना आपल्या घशावर हात ठेवून बघा, आपल्याला तिथे आपल्याला कंप जाणवतात किंवा व्हायब्रेशन जाणवतं. द क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्यूस इन द लेरिंग्स डिपेंड्स अपॉन द टॉटनेस ऑफ द वोकल कॉर्ड्स. आपल्या ज्या इथे वोकल कॉर्ड्स आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसतात, वोकल कॉर्ड्स त्याच्या टॉटनेसवर म्हणजे त्याचा जो ताण असतो ह्याच्यावर डिपेंड असतं. क्वालिटी, आवाजाची क्वालिटी ह्या वोकल कॉर्ड्सच्या टॉटनेस म्हणजेच कडकपणावर अवलंबून असतात. टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर, स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम. आता एक भांड्यात पाणी घ्या आणि ते काठोकाठ भरा आणि आता ते स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम. आता ते पाणी आहे ते त्याच्या काठावर थोडंसं तुम्ही हलवा. व्हॉट डू यू सी? तर तुम्हाला त्यावेळेला पाणी हलताना जाणवतो आणि आपल्याला थोडासा पाण्याचा आवाज सुद्धा येतो. हाऊ इज साऊंड हर्ड? देअर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. आपल्याला एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यात जर व्हायब्रेशन असतील तर आपल्याला आवाज ऐकू येतो. तर त्या सोर्स ऑफ साऊंड म्हणजे ज्या ऑब्जेक्टमधनं आपल्याला आवाज ऐकू येतो त्याच्या भोवताली हवा असते. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑल्सो व्हायब्रेट.
आता सपोज तुम्ही एखादी डिश आहे किंवा एखादी वस्तू आहे, तर तुम्ही ती वाजवली तर त्याच्यावर कंप जाणवतात आणि व्हायब्रेशन झाल्यामुळे काय होतं, तर आवाज निर्माण होतो. आता जो सोर्स आहे म्हणजे तुम्ही जी वस्तू वाजवता त्याच्या भोवताली हवा असते. आता ती वस्तूवर व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळे आपल्याला आवाज प्रोड्यूस होतो. आता त्याच्या शेजारी जी आजूबाजूला जी हवा असते, त्याचं काय होतं, द लेअर ऑफ एअर नियरेस्ट द सोर्स ऑफ ऑल्सो व्हायब्रेट. त्याच्या आजूबाजूची हवा सुद्धा व्हायब्रेट होते किंवा कंप पावते. अ वेव्ह ऑफ व्हायब्रेशन ऑफ दॅट साऊंड spreads in all the direction from the source of sound. A wave of vibration. आता जे व्हायब्रेशन झालेल्या ज्या लहरी असतात, आवाजाच्या ज्या लहरी असतात त्या आजूबाजूला सगळ्या डायरेक्शनने पसरतात फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. ज्या माध्यमातनं आवाज निर्माण झालेला आहे किंवा ज्या साधनातनं आवाज निर्माण झालेला आहे, आता तो आवाज कशामुळे निर्माण होतो, तर व्हायब्रेशनमुळे आवाज निर्माण होतो. आता त्या आवाजाच्या ज्या लहरी किंवा आवाजाच्या साऊंड वेव्ज असतात ह्या सगळ्या दिशेला हवेत पसरतात. सच अ वेव्ह इज कॉल्ड साऊंड वेव्ह. ह्या आवाजाच्या ज्या लहरी आहेत किंवा साऊंडच्या ज्या वेव्ज आहेत त्यांना काय म्हणतात, तर साऊंड वेव्ह असं म्हणतात. द साऊंड वेव्ज रीच टू आवर आईज. आता ह्या साऊंड वेव्ज आहेत किंवा आवाजाच्या लहरी आहेत त्या आपल्या कानापर्यंत पोचतात. देअर इज अ डेलिकेट डायफ्रम ऑर इयर ड्रम इन द कॅव्हिटी ऑफ आवर आईज. आपल्या कानाच्या आतमध्ये पोकळीत एक इयर ड्रम किंवा डायफ्रम पडदा असतो. इट्स ऑल्सो स्टार्ट्स व्हायब्रेटिंग. आता ज्या आवाजाच्या लहरी असतात किंवा साऊंड वेव्ज असतात जेव्हा आपल्या कानाच्या आतमध्ये पोचतात त्यावेळेला आपल्या कानाच्या आतमध्ये असलेला इयर ड्रम किंवा डायफ्रम तो सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतो. द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दिस व्हायब्रेशन are passed on to the brain through the nerves in the ears and we hear a sound. The sensation produced by this vibration. आता आपल्याला हे आपला डायफ्रम असतो, कानाच्या आतमधला जो पडदा असतो त्याला आपल्याला तो आवाज जाणवतो, त्या पडद्याला आपला आवाज जाणवतो आणि आपल्या ब्रेनपर्यंत किंवा मेंदूपर्यंत नर्व्सच्या सहाय्याने पोचला जातो आणि आपण आवाज ऐकतो. प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजे आवाजाचं वहन. टेक टू बलून्स, फिल एअर इन वन अँड वॉटर इन अदर. दोन फुगे घ्या, एकात हवा भरा आणि एकात पाणी भरा. प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर ॲज शोन इन द पिक्चर. प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर ॲज शोन इन द पिक्चर. आता जसं पिक्चरमध्ये दाखवलंय त्या मुलग्याने तो हवा भरलेला फुगा त्याच्या कानाजवळ नेला. रब द फिंगर ऑन द बलून. आता त्या फुग्यावर हात फिरवा. अँड लिसन टू द साऊंड. आणि तुम्ही तो आवाज ऐकता. रिपीट द सेम ॲक्टिव्हिटी विथ द बलून फिल्ड विथ वॉटर. आता पाण्यात भरलेला फुगा तुमच्या कानाजवळ न्या आणि आवाज ऐका. थ्रू विच बलून डू वी हिअर अ क्लिअरर साऊंड. आता कोणत्या बलूनमधनं तुम्हाला क्लिअरर किंवा अधिक क्लिअर साऊंड ऐकायला येईल ते तुम्ही ऑब्झर्व करा. स्टँड ॲट द एंड ऑफ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड. आता तुम्ही एक टेबल घ्या, त्याच्या एका टोकाला तुम्ही उभे राहा आणि दुसऱ्या टोकाला फ्रेंडला उभं करा. आस्क द फ्रेंड टू नॉक लाईटली ऑन द टेबल. आता तुमच्या मित्राला हलका आवाजात नॉक करायला सांगा किंवा टेबलावर आवाज करायला सांगा हलक्या हाताने. यू विल हिअर अ फेंट साऊंड. जर तुमच्या फ्रेंडने हलका जर टेबल वाजवलं तर तुम्हाला एक फेंट साऊंड आवाज ऐकू येईल. नाव यू प्रेस युअर इयर टू द टेबल अँड आस्क द फ्रेंड टू रिपीट द नॉक. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस? Sound travels in the form of waves through air, water or through a solid and reaches our ears. Sound travels in the form of waves through air. आता जेव्हा आवाज निर्माण होतो एखाद्या ऑब्जेक्टमध्ये व्हायब्रेशन निर्माण झाली किंवा एखाद्या वस्तूमध्ये जर व्हायब्रेशन निर्माण झाली किंवा ती वस्तूमध्ये कंप निर्माण झाला तर आवाज प्रोड्यूस होतो. आता हा आवाज आपल्यापर्यंत कसा पोचतो, तर त्या वस्तूच्या आजूबाजूला जी हवा असते
त्या माध्यमातनं आपल्या पानापर्यंत आवाज पोचतो. आता आपण पाणी भरलेला जो फुगा घेतला होता, तर त्या फुग्यात पाणी होतं आणि तो फुग्यावर जर तुम्ही प्रेस केलं, त्या फुग्यावर हात जर घासला तरी पण आपल्याला आवाज ऐकू येत होता. याचा अर्थ की पाणी आणि एअर ह्याच्यातनं आपल्यापर्यंत आवाज पोचू शकतो. आता सॉलिड किंवा आता टेबल ही एक सॉलिड थिंग होती, त्याच्यावर जर तुम्ही नॉक केलं तरी पण आपल्याला आवाज ऐकू येत होता. साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू लिक्विड दॅन थ्रू एअर. आता आवाज साऊंड हा प्रोपॅगेट होतो किंवा आपल्यापर्यंत पोचतो किंवा आवाजाचं वहन होतं. कुठून? तर लिक्विडमधनं किंवा जलपदार्थातनं अधिक क्लिअरली आवाजाचं वहन होतं. हवेपेक्षा लिक्विड पदार्थातनं आपल्या आवाजाचं वहन अधिक प्रमाणात होतं किंवा साऊंड प्रोपॅगेट लिक्विडमधनं जास्त प्रमाणात होतं. इट इज हर्ड मोस्ट क्लिअरली थ्रू अ सॉलिड. इट इज हर्ड मोस्ट क्लिअरली थ्रू अ सॉलिड. आपल्याला जर सॉलिड असेल तर त्याच्यातनं अधिक क्लिअर आवाज ऐकू येतो. सॉलिड थिंग्समधनं आवाज अधिक क्लिअर ऐकू येतो. वाय दिस इज सो? न्यू वर्ड, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. Sound is said to be propagated when sound waves spread in all directions from the source of sound. Sound is said to be propagated when sound waves spread in all directions from a source of sound. जेव्हा एखादं वस्तू असेल, जेव्हा त्याच्यातनं आवाज निर्माण होतो, व्हायब्रेशन झाल्यामुळे आवाज प्रोड्यूस होतो, तो आवाज सगळ्या दिशेला साऊंड वेव्स थ्रू सगळीकडे ऑल डिरेक्शनला पसरतो. The medium of propagation of sound. The substance around the source of sound through which sound wave spread is called medium of propagation of sound. The substance around the source of sound through which sound wave spread. आता आपल्याला जेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो तो ऑल डिरेक्शनने पसरतो. त्या साऊंड वेव्स असतात त्या ऑल डिरेक्शनने पसरतात किंवा स्प्रेड होतात. ह्याला प्रोपॅगेशन ऑफ साऊंड असं म्हणतात. आणि मीडियम, ज्या मीडियममधनं किंवा ज्या माध्यमातनं ह्या साऊंड वेव्स स्प्रेड होतात त्याला मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड असं म्हणतात. मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड हे कुठलं आहे? तर एअर किंवा वॉटर हे मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड असू शकतं. ट्रान्समिशन ऑफ साऊंड अकर्स ॲट अ डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम्स. ट्रान्समिशन ऑफ साऊंड अकर्स हे ट्रान्समिशन ऑफ साऊंड अकर्स ॲट अ डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम्स. वेगवेगळ्या माध्यमातनं साऊंडचं ट्रान्समिशन डिफरंट स्पीडने किंवा वेगवेगळ्या वेगाने होतं. ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू लिक्विड दॅन थ्रू अ गॅस. गॅसमधनं जे आवाजाचं ट्रान्समिशन होतं त्याच्यापेक्षा लिक्विडमध्ये अधिक फास्टर होतं. मीन्स लिक्विडमधनं साऊंड ट्रान्समिशन अधिक फास्टर होतं दॅन गॅस. अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. आणि सॉलिड मधनं आवाजाचं ट्रान्समिशन अधिक फास्ट होतं. न्यू वर्ड, व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मीन्स अन एम्प्टी स्पेस फ्रॉम वेअर एअर इज पार्शियली रिमूव्ड. व्हॅक्यूम म्हणजे अशी जागा किंवा अशी पोकळी ज्यातून हवा काही प्रमाणात काढून घेतलेली असते. विच ऑफ द साऊंड इज प्रोड्यूस. आपल्याला आता इथे शेजारी पिक्चर दिसतात व्हेरियस टाइप्स ऑफ साऊंड्स. इथे आपल्याला एक मुलगा आहे, त्याने दोरीला फटाका लावलाय, त्याचा आवाज दिसतोय. दुसरा मुलगा जोरजोरात रडतोय आणि तिसरी जी मुलगी आहे ती गोड आवाजात गाणं म्हणते. तर याच्यापैकी कुठला आवाज आपल्याला अधिक चांगला वाटेल? अँड विच साऊंड्स आर नॉइजन्स टू पीपल. आणि ह्याच्यापैकी कुठल्या आवाजाचा लोकांना उपद्रव किंवा त्रास होऊ शकतो? नॉईज पोल्युशन. आता इथे जो आपण बघितलाय तो मुलगा जोरजोरात रडतोय, हा एक न्यूजन्स किंवा आपल्याला उपद्रव होऊ शकतो त्या आवाजाचा. पण ती मुलगी गोड आवाजात गाणं गाते ते आपल्याला प्लेझंट किंवा प्रसन्न वाटू शकतं. नॉईज पोल्युशन म्हणजे आवाजाचे प्रदूषण. अ लाऊड साऊंड इज हार्श टू इयर.
to the ear. Such a sound produce noise. अ लाऊड साऊंड म्हणजे मोठा आवाज जो आपल्या कानाला हार्श असतो किंवा त्रासदायक असतो. सच साऊंड प्रोड्यूस नॉईज, असा आवाजाला नॉईज असं म्हणतात. आता इथे आपल्याला पिक्चर दिसतंय, त्याच्यात आपल्याला वेगवेगळे आवाज दिसत आहेत. ते बाळ आहे ते आपल्याला रडताना दिसतंय, इथे कुत्रा भुंकताना दिसतोय, इथे एक छोटी मुलगी आहे ते तिचं खेळणं जोरजोरात वाजवतीये. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आवाज दिसत आहेत. तिथे खिडकीतल्या ह्याच्यावर कावळा जोरजोरात मोठ्या मोठ्याने कावकाव करतोय. असे एक घरात आपल्या घरात असे विविध आवाज आपल्याला ऐकू येतात. आता ती आजी आहे ती टी व्ही बघते, तिथे टी व्हीचा मोठ्याने आवाज येतोय. आता एकाच रूममध्ये एकाच खोलीत किंवा एकाच रूममध्ये आपल्याला असे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. The situations shown in the two pictures on page 94 are often seen around us. आता आपण वरती जे पिक्चर बघितलं त्याच्यात आपल्याला आपल्या घरात सुद्धा आपल्याला असे विविध आवाज ऐकू येत असतात. The situations shown in two pictures on page 94 are often seen around. Some of the sounds they depict are pleasant while others are harsh. आता आपल्या आजूबाजूला जे आवाज असतात त्यातील काही आवाज असतात ते आपल्याला खूप प्लेझंट किंवा ते आवाज ऐकल्यावर प्रसन्न वाटतं. आता काही आवाज असतात ते कानठळ्या बसवणारे असतात. आता जर आपल्या घरात आपण मोठ्याने टी व्ही लावला तर आपल्याला तो त्रासदायक किंवा हार्श वाटतो कानाला. व्हेरी लाऊड or continuous noise has adverse effect on the people of that locality. जर आपण आपल्या घरी किंवा आपल्या शेजाऱ्यांकडे जर आपल्याला सतत मोठ्या मोठ्याने जर आवाज ऐकू येत असेल तर तिथल्या लोकांच्या तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. आजूबाजूच्या लोकॅलिटीमधल्या लोकांच्या तब्येतीवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. सपोज आता आपल्या इथे आपल्या घराच्या बाहेर जोर मोठ्या मोठ्याने जर गाणी लावून ठेवली तर आपल्याला दिवसभर गाणी लावून ठेवली तर आपल्याला काय होईल तर आपल्याला संध्याकाळी आपलं डोकं दुखायला लागेल, नाही तर आपल्या तब्येतीला त्रास होऊ शकतो. देअर हिअरिंग मे गेट इम्पेअर्ड विच कॅन हॅव लीड टू डिफनेस. आता असा जर आपण सतत मोठा आवाज सतत ऐकत राहिलो तर आपल्याला डेफनेस किंवा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. इट कॅन ऑल्सो कॉज रेस्टलेसनेस, इरिटेबिलिटी अँड मेंटल एक्झॉशन. त्याच्यामुळे माणसाचं मन बेचैन होऊ शकतं किंवा चिडचिडेपणा आपल्यात येऊ शकतं. वन कॅनॉट वर्क विथ कॉन्सन्ट्रेशन. एखादी व्यक्ती किंवा आपण त्या एकाग्र होऊन ते काम करू शकत नाही. दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. अशा प्रकारचा सतत येणारा कर्कश मोठा आवाज याला नॉईज पोल्युशन असं म्हणतात. आता आपण जेव्हा रस्त्यावर जातो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. तिथल्या फेरीवाल्यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येतात, गाड्यांच्या हॉर्नचे आवाज ऐकू येतात. तिथे जर कुत्रे असतील तर ते जोरजोरात भुंकत असतात. लोक काही मोठ्या आवाजात बोलत असतात. जर आपण दिवसभर अशा रस्त्यावर उभं राहिलो तर आपल्याला नक्कीच त्याचा त्रास होऊ शकतो. Noise pollution occurs when we hear one or many sounds harmful to our ear. Noise pollution केव्हा येतं? ज्या वेळेला आपण एक किंवा अनेक आवाज ऐकत असतो जे आपल्या कानाला त्रासदायक किंवा उपद्रवी असतात. असे आवाजाला नॉईज पोल्युशन असं म्हणतात. जर एखादी व्यक्ती असे आवाज जर ऐकत असेल तर त्याला नॉईज पोल्युशन असं म्हणतात. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. आता ह्या नॉईज पोल्युशन कमी करण्यासाठी काय उपाय करायचे? ॲज फार ॲज पॉसिबल वी शुड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. आपण जेव्हा शक्य असेल तर कमीत कमी हॉर्न वाजवावा किंवा जेव्हा गरज असेल तेव्हाच गाडीचा हॉर्न वाजवावा. The volume of the TV or radio in the house should be restricted to those watching these programs. आता आपण जर घरी टी व्ही बघत असतो तर आपल्याला टी व्हीचा आवाज ऐकू येईल इतपतच आवाज मोठा ठेवायचा. उगीचच मोठ्या आवाजात टी व्ही ऐकायचा नाही. Vehicles should be maintained properly to reduce the unnecessary sounds they produce.
आपल्या घरी जी व्हेकल्स किंवा वाहनं असतात त्यांचा वेळोवेळी मेंटेन करायची किंवा त्या गाड्यांचं सर्व्हिसिंग करायचं. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स अँड बस स्टँड शुड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज. आता जे मोठमोठे कारखाने असतात किंवा विमानतळं असतात, रेल्वे स्टेशन्स असतात, बस स्टँड्स असतात, ही शक्यतो रेसिडेन्शियल एरियाजपासनं लांब असावायला हवी. Believe it or not, birds like the robin and the woodcock can recognize the sound of an earthworm in the soil and find their prey. आता हे जे पक्षी आहेत, रॉबिन पक्षी किंवा वुडकॉक नावाचा जो पक्षी आहे, तो एका अर्थवर्मचा म्हणजे गांडुळाचा आवाज ओळखू शकतो. मातीत जे गांडूळ असतं त्याचा आवाज ओळखू शकतो आणि त्याची शिकार तो शोधतो. दिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. कारण त्यांचे जी हिअरिंग ऑर्गन्स किंवा आवाज ऐकण्याचे जे अवयव असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात. सम स्पीसीज ऑफ ग्रासहोपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रबिंग देअर लेग्स टुगेदर व्हाईल फ्लाइंग इन द एअर. काही ग्रासहोपर किंवा नाकतोड्याच्या ज्या जाती आहेत, काही जाती आहेत, ते आवाज निर्माण करतात. कसे तर जेव्हा ते उडत असतात त्यावेळेला ते त्यांचे पाय घासतात आणि ते आवाज निर्माण करतात. द फ्लॅपिंग ऑफ द विंग्स ऑफ अ बी or the mosquito produces a humming sound. Have you heard such sounds? The flapping of wings of the bee. जी बी किंवा मधमाशी असते तिच्या ज्या पंख्यांचा जो आवाज असतो किंवा डासांचा or the mosquito produces a humming sound किंवा जो डास असतो तो आवाज निर्माण करतो. असे आवाज तुम्ही ऐकले आहेत का? Always remember, some of the sounds that we enjoy can be a nuisance for others. आता काही आवाज आहेत ते आपण जर ऐकत असू आपल्याला कदाचित ते प्रसन्न वाटतील पण ते दुसऱ्यांसाठी त्रासदायक असू शकतात. एक मिनिटात आलो मी.